आज आम्हाला बनवायच्या होत्या भरपूर अशा करंज्या. तर त्यासाठी सकाळी लवकर सुटलो होतो आम्ही सगळे. तर अंघोळ वगैरे केली आणि त्यात मी आज हेअर वॉश केलं होतं. आणि बापरे, गावाकडे एवढी जास्त थंडी आहे. तर मस्त गरम गरम चहा ठेवला आधी. आज नाश्त्याला थोडासा आराम दिला, त्यामुळे आम्ही सगळ्यांनी चहासोबत मस्त अशी खारी एन्जॉय केली. कारण आम्हाला पटकन स्वयंपाक वगैरे बनवून दुसऱ्या कामांना सुरुवात करायची होती. आणि एवढ्या साऱ्या करंज्या बनवायच्या म्हटल्यानंतर खूप मोठं काम आमच्यासमोर होतं. त्यामुळं पटकन मी जेवण वगैरे बनवून घेतलं आणि आईने लगेच करंज्याचं पीठ बनवायला घेतलं. आणि आज मला माझं ऑफिसचं काम सांभाळून मला बाकीच्या कामांमध्ये देखील हेल्प करायची होती. त्यामुळे आज माझी खूपच तारांबळ उडणार होती हे मला माहीत होतं. त्यासाठीच आम्ही सकाळी सकाळी लवकरच जेवून घेतलं. त्याच्यानंतर शेजारच्या सगळ्या बायका आल्या, त्यांनी सुरुवात केली करंज्या वगैरे बनवायला. आणि तसं क्वांटिटी खूप जास्त असल्यामुळे आम्हाला जास्त बायकांची गरज होती. त्यामुळं बऱ्याच जणी आल्या होत्या. आता एवढ्या जणी करंज्या बनवतात म्हटल्यावर पटापट करंज्या बनत होत्या. त्यामुळे आईंनी पटकन गॅसवरती कढई ठेवली आणि पटकन करंज्या तळायला घेतल्या. आईंनी माझ्याकडे छोट्या मोठ्या कामांची जबाबदारी दिली होती. आता या कॉटवरती मला पेपर हतरायचे होते, कारण याच्यावरती करंज्या ओतायच्या होत्या. तसंच तयार झालेल्या करंज्या आईंपर्यंत आणून द्यायच्या. नंतर रिकाम झालेले सूप वगैरे त्या बायकांच्यापर्यंत नेऊन द्यायचं. हेच काम माझ्याकडे होतं. ऑफिसचं काम बघत बघत मला बाकीची कामं करायची होती, त्यामुळे मी काही जास्त मोठी जबाबदारी माझ्या अंगावरती घेतली नव्हती. तेवढ्यात मला ऑफिसमधून कॉल आला. माझं ऑफिसचं काम परत कंटिन्यू झालं. बघता बघता सगळ्या करंज्या करून झाल्या. त्यानंतर रात्रीच्या वेळेस आम्हाला बनवायची होती रव्याचे लाडू. त्यामुळे मी माझं ऑफिस काम संपल्यावर पटकन स्वयंपाक बनवून घेतला आणि आईने इकडे रवा वगैरे भाजून घेतला. रव्याच्या लाडूंची क्वांटिटी जरी जास्त असली ना, तरी आम्हाला आईंच्या हातचेच लाडू खायचे होते, कारण त्या रव्याचे लाडू खरंच खूप मस्त बनवतात. मागच्या वेळेस दिवाळीच्या टायमिंगला आम्ही आचार्याकडून बनवून घेतलेले लाडू, पण ते कुणाला जास्त आवडले नाही. त्यामुळे म्हटलं आपल्याला जरा वेळ लागला तर चालेल, पण आपण घरीच बनवायचे लाडू. अशा प्रकारे आमचे सगळे रव्याचे लाडू तयार झाले.